सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर. वारकरी संप्रदायाच्या वैदिक परंपरेच्या तत्विक तत्व प्रणालीला त्या इमारतीला ज्यांनी खांब नावाचा आधार दिला असे वारकरी संप्रदायातील इमारतीचे आधारस्तंभ शांती ब्रह्म संत श्रेष्ठ दक्षिण काठी काशी पीठाधीश्वर संत सम्राट संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा वासुदेवपर प्रकरणातला अभंग आणि उपदेशपर करणारा या अभंगामध्ये नाथबाबा मृत्यूच्या कारणीभूत ठरलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आणि त्याच्यातून सुटका करण्याकरता उपाय या अभंगात सांगतात. काळदूत यमाची बाधा नोहे पण वासुदेव स्मरण करू तेवढ्या करता. काळदूत यमाची बाधा नोहे म्हणून ब्रह्मानंद सदासेवू वासुदेव स्मरण करू. तीर्थयात्रा सुखाने सुख भोगण्याकरता तीर्थयात्रेला जाऊ तरी सुद्धा काळदूत यमाची बाधा नोहे. वाचे विठ्ठल नाम घेऊ हे जरी घडलं तरी काळदूत बाधा यमाची नोहे. संताची संगती जरी घडली तर यमाची काळदूत यमाची बाधा न घडे. आणि मग मुख्य वर्म काय तर सदा संत संगे ब्रह्मानंद सेवू, सदा संत संगे विठ्ठल नाम घेऊ, सदा संत संगे तीर्थयात्रे संत संगे जाऊ आणि सदा संत संगे वासुदेव स्मरण करू. हे वर्म मुख्य मग काळाची यमाची बाधा नोहे शरण एका जनार्दन. महाराज म्हणतात वर्माचे मुख्य हे वर्म याने सगळं साधलं जातं. एवढं जर केलं तर याच्यामध्ये सगळं आलं आणि हे जर सगळं झालं तर मग बाधा नाही आणि बंधन तुटे ते नाही ह्या सगळ्या साधनाने. आणि म्हणून महाराज म्हणतात मुख्य वर्म काय तर हे येणे साधे सकळ धर्म. आणि मग ते म्हणतात काय तर नाम श्रेष्ठ एका जना म्हणे एका जनार्दन. म्हणजे त्या नामाचं महत्व या अभंगाद्वारे नाथ महाराज सांगतात. पहिला मुद्दा असा आहे वेदापासून माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुने बाबा सांगायचे आधी प्रयत्न श्रुतीने केला त्यानंतर वेदाने केला. वेदाच्या नंतर 10 दर्शनकारांनी सुद्धा केला. मग न्याय आहे, वैशिक आहे, वेदांत आहे, उत्तर मीमांसा आहे, पूर्व मीमांसा आहे. या सगळ्यांनी चार्वाक सुद्धा याच्यामध्ये येतो. या सगळ्यांनी वेदांत न्याय सगळ्यांनी प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये त्यांना ज्या गोष्टीत यश मिळालं नाही ते यश ज्याच्या करता एका जगामध्ये समोर टाकणारा पहिला विश्वातला एक अद्वितीय पंथ आणि तत्व प्रणाली ज्याला वारकऱ्यांची ज्ञानोबा तुकोबारायाची मालिका म्हणतात. या लोकांनी याच्यावर संशोधन करून हे मर्म सांगितलं. महाराज हे बघा बाबा लई जण होते. हे मा बोलणं थोडं तिखट राहत. बाबा इतके होते आता तर असं दगड उचाकला का बाबा. नाही साधनात किती लोक याला महत्व आहे. मी मगाशी पाचपुते महाराज खिलारी महाराजांनी बसलो सदानंद महाराज. बरं झालं तुम्ही आज आमच्या भरत बरोबर आला. चांगलं म्हणजे आनंद वाटला कारण तुम्हाला बऱ्याच दिवसाला मी मला वाटतं एक तुमची व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे गायनाची आहे ना. बरोबर आहे ना. म्हणजे मला नाद येतो पाहायचा कळत काही नाही. मला फार नाद आहे असं कलाकाराचा खूप नाद आहे. गुणवानाचा खूप मला हे आणि गुणवानाचा उपमर्द मी कधी सहन नाही करत महाराज.
त्याच्यामुळं खूप चांगलं वाटलं मला, खूप सुंदर गायलात तुम्ही. एक महत्वाचं आहे की महाराज होण्याला किंमत नाही. मगाशी राम महाराज आम्ही बसलो, श्रीराम महाराजन आम्ही, आणि ते म्हणले भरत म्हणला अन्नाचं तसं काय नाही, तुम्ही इजावर वगैरे घाला. म्हणलं नियम लाद व्हायचे नसतात, नियम ज्यांनी दिले ना ते ज्यांनी त्यांनी सांभाळायचे असतात. वारकरी श्रुती अशी आहे, वारकरी तत्व प्रणाली अशी आहे. आता काय कळलं धोतर्यास कीर्तनाला चाललो का जागरणाला, म्हणजे जागरणाला इजारी चालत ही ज्ञानोबा तुकोबराई ही श्रेष्ठ मंडळी आहे ना. भगवान शुकाचार्यापासून ही तत्व प्रणाली लादल्या गेलेली आहे. वारकरी संप्रदायाचा उगम हा अनादी आहे महाराज, आजचा नाही. म्हणून याच लोकांचे गुणगान विश्वामध्ये गायली जातात. वारकरी संप्रदायाची सुरुवात कधी आहे हे माहिती आहे का कोणाला? नाही ना. जाऊ दे, आमच्या हरिपाठ पाटले तर बाकीचं काय. मग याची सुरुवात भगवान शुकाचार्य, मूळ आदिनाथ, आदिनाथानंतर ती परंपरा भगवान शुकाचार्य, त्यांच्या अगोदर नारद महर्षी, आणि या सगळ्याच्या मिळून शेवटपर्यंत ज्या वेळेला 3 अवताराचं एकत्रीकरण झालं आणि त्याला परब्रह्म ही संज्ञा वेदाने दिली. पुंडलिका भेटी परब्रह्म ह्या 3 अवतारात एकाला ज्या वेळेला परब्रह्म ही संज्ञा दिली, माझे गुरुरे बाबा फार सुंदर सांगायचे, ते परब्रह्माची वारी मला वाटतं अनादी कालापासून ती वारी जी होती ती सुरुवात करण्याकरता त्याच परब्रह्माने माऊलीच्या स्वरूपात सावयवत्वात अवतार धरला. स्वतः तटस्थ लक्षणात तसा राहिला. पण ही असणारी वारकरी तत्व प्रणाली कमी होऊ नये याच्याकरता या संत लॉबीचा एक एक अवतार कार्य घेऊन त्यांनी ही लॉबी आतापर्यंत चालवली. मग त्यांनी महत्वाचं काय ठरवलं? आता सध्या जर 10-5 लोकांना माळी घातल्या का त्याचा ग्रुप तो झाला, तो सद्गुरू झाला आणि त्याचा तो चेल्याचा बोभाटा झाला सगळा. नाही, हे असं नाही महाराज. ज्ञानोबाराला विचारलं तुम्ही गुरु आहात का? काय शब्द आहेत महाराज. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वा सुखी सर्वा भूती संपूर्ण मोजित हे राम काय मागणं आहे? हे जे सगळ्याला तुम्ही माऊली दिलं म्हणजे तुम्ही गुरु आहात का? माऊलींचं उत्तर आहे महाराज. माझे बाबा फार गोड बोलायचे. बाबा म्हणायचे माऊली म्हणली बबनराव, माऊली म्हणली आणि आपण काय म्हणतो हे ध्यान. एखाद्याला अहो साधे का गर्जे महाराज, एका महाराज मला भेटला आणि त्याच्या अगोदर आम्ही जामखेडला कीर्तनाला गेलो. तिथं त्या घरी चहा प्यायला नेलं तर त्या लोकांनी सांगितलं ते महाराज आमच्याकडे येत असतात तुमच्या. म्हणलं आहे. मग त्याची गाठ झाल्यावर आम्ही त्याला म्हणलं ते जामखेडला गेलो तिथं तुमच्या ते घरी गेलो चहा प्यायला, त्यांनी तुमचा विषय काढला. त्या महाराजांनी मला सांगितलं निकम महाराजाला, त्यांनी सांगितलं ते घर आपलं भक्त आहे. म्हणलं विठोबानं फाशी घेतली का? तुझं जर हे घर जर तो भक्त आहे तर मग देव कुठे? ज्ञानोबाराला विचारलं बाबली तुम्ही गुरु आहात, सगळ्यांना दिलं. ते म्हणतात नाही रे बाबा, किंबहुना तुमचे केले. काय अरे अंगावर काटे फुटतात महाराज. किंबहुना तुमचे केले, तुमचे केले. पुढं काय? धर्म कीर्तन ही सिद्धी गेले नेले. केले नाही नेले. किंबहुना तुमचे केले म्हणजे ही माझ्या गुरूंची कृपा, त्यांच्या कृपेमुळे हे सिद्धतेला गेलं. आणि येथ माझे जी उरले पायी कपन. कुठं हरवला महाराज? वा
विठ्ठल हर विठ्ठल. आपल्या संस्थेमध्ये या आपल्या संस्थेच्या लोकांना आज सुद्धा काही न करता देववंदनीय माणसं आहेत ती संप्रदायाची. विश्ववंदन जाऊ द्या. आज खुरेकर बाबाकडे पाहिलं, आपण मानतो आबाग सोडा, जग मानतो आबाग सोडा, माऊली त्यांच्यावर कृपा करते ती वारकरी संप्रदायाची मंडळी. या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की यांनी सगळ्या लोकांनी प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगितलं 10-12 दर्शनकार, आस्तिक 6 आणि नास्तिक 6 यांनी प्रयत्न केला, त्यांना यश आलं नाही. कशात? हे आता अभंग घेतला एवढ्या साधनं सांगायला, त्यांना कळलं नाही. वेदाने आटोकाट प्रयत्न केला, वेदालाही समजलं नाही. श्रुती वेदाच्या कुशीत जाऊन आणि तीही प्रयत्न करू लागली, तिला सुद्धा हे जमलं नाही. पण ज्या वेळेला संप्रदायाचा पांडुरंगाचे अवतार म्हणून नाम प्रगट झालं, ज्ञान प्रगट झालं, आत्मतत्व प्रगट झालं, हे सावयवत्वाने सगुणात्मक दृष्टीमध्ये ज्या वेळेला प्रगट झालं, त्यावेळेला महाराज माझे बाबा सांगायचे, ते म्हणायचे की ज्या वेळेला हे सगळं एक एक दशा, एक एक अवस्था प्रगट झाली संप्रदायात सगुणात्मक, त्यावेळेला मात्र जगाला आणि याचं मर्म, मरायचं नसेल याचं मर्म काय ते फक्त याच संप्रदायातल्या लोकांनी सांगितलं. ज्ञानाच्या रूपाने ज्ञान प्रगट झालं, नामाच्या रूपाने नामदेव महाराज प्रगट झाले. कारण म्हणून ज्ञान हेही देव आहे आणि नाम सुद्धा देव आहे. फार फार मजा आहे, भोगता आली पाहिजे. सध्या भोगायला कोण मोकळं नाही, नुसतं कीर्तनात आई माझी आई माझी म्हणतोय तर बरं, आई मपली. कारण मपली एका म्हणला मपली म्हणाला, ते म्हणे बाई बायकोच्या तर मपली हे फार अवघड आहे. वस्तुस्थिती कठीण आहे. या लोकांचं तर काय वर्णन करावं, या लोकांचं काय वर्णन. अरे या लोकांनी ज्ञान नाम हे काय देवाच आहे आणि ज्ञान सुद्धा काय देवाच आहे. एक लक्षात ठेवा, वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही, 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 वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही, वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता हरपली चिंता. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. नाम सुद्धा काय देव आहे, देव आहे आणि ज्ञान सुद्धा काय देव आहे. देव आहे. आणि याचं जे असणारी तिसरी स्थिती, नाम आणि ज्ञानाने प्राप्त होणारी स्थिती काय आहे? ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्म ही निरावय स्थिती आहे, ते महाराजांनी सांगितलं. वेदाचे ही बीज अक्षरे हे दोन, हरी अक्षरे दोन्ही. सोपानी अवस्था आहे. क्या बात आहे. सोपान ही काय ब्रह्मस्थिती आहे. ज्ञान ही महत्वाची आहे. ज्ञान ही स्थिती आहे, नाम स्थिती नाही, नाम वास्तवता आहे. वा, नाम वास्तवता आहे. मग नाम वास्तवतेची स्थिती
जी चित्तामध्ये बदलली जाते, चिदाकाश झालेल्या चित्ताकडे जर अंतर्मुखतेनं पाहिलं तर आतला प्रगट होणं मम अध्ययती माधवा ही ज्ञानवर्धिनी परंपरा आहे. मग ज्ञानही देव, नामही देव, बरोबर आहे. सोपान ही स्थिती ब्रह्मस्थिती, जाग्यावर अचल स्थिती, आणि हे जे भोगतात ते मुक्त स्थिती. आणि जे मुक्त झाले ते काय म्हणतात ते स्वतःला सांगतात. तत्ववसी महावाक्य आहे, ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे तू का राहा, ही प्रणाली आहे माझी. मग या लोकांनी याच्यावर मात करण्याकरता ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांना कुणाला यश आलं नाही. मग पहिला यशवंत झालेला, या प्रयत्नात यश संपादन केलेली, पहिला जर वास्तवतेनं प्रामुख्याने जर पुढाकारामध्ये यशस्वी प्रयत्नाला जर बाजू सांगायची ठरली तर कोणाची, तर ती फक्त वारकऱ्यांची. कळी काळावरी बाकीचे नाही, संप्रदाय नाही येत, बाकीचे नाही, दुसरं काही फाउंडेशन नाहीये. बरं तुम्ही एखाद्याला विचारा मरणाच्या बद्दल काय सांगणार, स्वतंत्रता कुठे? अहो स्वतंत्र कोण आहे माहितीये? शास्त्र सांगते या बाबतीमध्ये स्वतंत्र कोण आहे? अजोपी सन्नवे आत्मा. भगवान सांगतात माझी स्वतंत्रता तरी नमोडे, हे स्वतंत्र आहे. दुसरे स्वतंत्र कोण आहे? हा तर नुसता स्वतंत्र आहे, पण जे आले ना वारकऱ्यांची जी लोक आली नाही, धेंड धेंड मंडळी, हे स्वतंत्र नाही महाराज, स्वेच्छा प्रारब्धातली मंडळी. वा, यायचं ठरलं त्यांच्या मनावर आणि जायचं ठरलं तरी त्यांच्या मनावर, हे स्वेच्छा प्रारब्ध आहे. भगवंताचं तसं नाही, तो स्वतंत्र आहे, पण यांनी आणला तर क्या बात आहे. आणि याला महत्वाचं आहे, यांनी आणला तर. मग यांची एवढी ताकद आहे म्हणून याच लोकांनी देवाने जे सांगितलं त्याचा मूर्तिमंत अनुभव भव या शब्दावर मात करण्याकरता याच लोकांनी पर्याय दिला. मग त्याच्यामध्ये काय, नाम हा शब्द महत्वाचा आहे. काय नाम, नामाला किंमत आहे. नामाने मृत्यूवर मात करता येते. कशाने? नामाने मृत्यूवर मात करता येते. नाम नसेल तर मात करता येत नाही, बरोबर आहे. मुलगाच नसेल तर पाहायला जाता कुठं, हा प्रश्न आहे. एखाद्याच्या घरी मुलगाच नाही तर मग कुठचाने पाहुणे चालू, पोराला पाहायला चालू, पोरग कोणाचं आहे हे मान्य बा त्यांचं आहे. मग त्यांना विचारलं कुठे, मला कुठे पोरग आहे, पाहता काय? नाही, नाम हा नामीचा भेदत्व आहे. नाम निराकार आहे. नाम काय? निरावय. जसं महाराजांनी आता हरी शब्द सांगितला ना, हरी हे पद आहे पण निरावय पद आहे. मला सांगा, राम पाहता येतो, कृष्ण पाहता येतो, पांडुरंग पाहता येतो, हरी कोणी पाहिला का? नाही, हरी पाहता येत नाही. हरी हे पद आहे. अंतर्मुखता ज्यावेळेला आपली दृष्टी, ज्यावेळेला चित्त न राहता ते दत्त होत. दत्त म्हणजे काय? तीन तोंड आहे त्याला दत्त नाही म्हणत. तुम्ही शास्त्रीय प्रक्रिया अशी आहे, बरेच प्रकार आहेत, मी सांगून वेळ घेत नाही. पण दत्त म्हणजे तीन तोंड असते म्हणजे दत्त आहे असं नाही. मग आरती काय आहे बबनराव? आरतीत काय बोला बरं? दत्ताची आरती कशी काय रे? तू ह्या राड्यात नाही का? दत्ताची आरती काय देवदास काय रे? हा, त्रिगुणात्मक, त्रैमूर्तिक, त्रैमुखी नाही, मूर्ती शब्द नीट लक्षात घ्या, माणसाच्या लक्षात येत नाही. दत्ताच्या तो रोज करतो म्हणून तुला विचारलं किंवा तो कोपरगाव राहतो त्याच्या नाही काय डोक्यात, त्याच्या डोक्यात सगळं लोन आता येत असं. तू दत्ताची आरती करतो ना, मग दत्ताची आरती सुरुवात काय? त्रिगुणात्मक, त्रैमूर्तिक, त्रैमुखी, त्रैमूर्ती. मग तीन जणांचे तीन तत्व एकत्रित आहे ना, मग ते तीन तत्व कोणते? त्रैमूर्ती. मग तीन मूर्त्याचा प्रकार म्हणून तिथे केलं. एक महत्व. मग हे जे दत्त आहे ना, तर दत्ताची अवस्था कोणती?
दत्त बाहेर पाहू नका. ज्या वेळेला चित्त राहतं त्यावेळेला ते विचलित राहतं. मनाच्या आवरणाच्या संकल्पित कल्पनेच्या वास्तवामुळे त्या मनाची जी चलबिचलता आहे त्याच्यामुळे चित्त शांत न राहणं याला चित्त असं अवस्था आहे. पण तेच चित्त जर मनाचा निग्रह झाला, असंशय मनोबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौंते वैराग्यन च गृह्यते. अशा वेळेला ज्या वेळेला मनाचा संकल्प एकत्रित येतो, मन स्थिर होतं. मग स्थिर झालेल्या मनाची एक अंतर्मुख मनाची अंतर्मुखता त्या चित्तावर असा प्रेशर टाकत असते, असा फोकस टाकत असते. आणि तो फोकस टाकला की चित्ताची अवस्था हळूहळू काय होते, बदलायला लागते. आणि ती बदलली का ते एकदम मऊ झालं का चित्त, मग त्याची जी अवस्था आहे महाराज म्हणतात मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. ते चित्त मृदू झालं की त्याला चिदाकाश चित्त म्हणतात. आणि ते चिदाकाश झालेलं चित्त म्हणजे कुठं हलत नाही, म्हणून त्याची ठाम पद्धत त्याची राहते एकाच्या ठिकाणी. म्हणून ते दत्त चित्त असा शब्द आहे. दत्त ही अवस्था आहे. दत्त ही काय अवस्था आहे. मग चित्त जर दत्त झालं म्हणजे एकाग्र झालं की ती एकात विलीन होतं. आणि ज्ञानोबारांनी दत्तस्तुतीचा आवाज किती सुंदर केला, किती सुंदर आहे. हे पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. हर मजा तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. पांचाळे म्हणजे शरीर, पृथ्वी आप तेज वायू आकाश. ज्ञान गोदा म्हणजे इथं गोदा आहे. नाशिक कुठे, मला तर टक्कर घ्यावं वाटत. नाशिक संगमनेरच्या पलीकडे. नाशिक कुठे, त्र्यंबक कुठे, अहो ब्रह्मगिरी कुठे. हे ब्रह्मरंध्र म्हणजे ब्रह्मगिरी. हे तीन नाकाच्या तीन पुड्या म्हणून नाशिक. येतय जातय थांबतय, काही काळाला का दोन्ही चालत आहे. हे नाशिक, हे त्र्यंबक आणि त्याच्यावर ब्रह्मगिरी आहे का माहिती कोणाला? जंतोन ब्रह्मगिरी. काय केलं, दगडावर पाय ठेचून पाय मोडून आला. नाही ते नाही. हे पंच ज्ञान केले पांचाळेश्वरी. दत्ताची एकाग्रतेतली चित्ताची एकाग्रतेची अवस्था, या अवस्थेचं नाव दत्त. आणि याच्यावर झालेली मात, याच्यामुळे ज्याच्यावर मात झाली तो दोन अक्षरी शब्द आहे. ज्ञानोबाराय सांगतात तो भव. भव शब्दाचा अर्थ मृत्यू. मग मृत्यूवर मात करण्याकरता याच संप्रदायाच्या लोकांनी पहिले पर्याय सांगितले. ते काय काय पर्याय आहे, तर ते पर्याय वासुदेवात आहे. नोहे बाधा काळदूत यमाची. माता ब्रह्मानंद पहिला शब्द आहे. ब्रह्मानंद सेवन करा, डायरेक्ट मिळतो का? नाही, डायरेक्ट मिळतो का ब्रह्मानंद डायरेक्ट? बघ ते काय म्हणतात, नाथ महाराज सांगितलं मी केलेलं, आता मी भोगतो सुखे सेवू ब्रह्मानंदा. कधी माग नाही, आता सुखाने ब्रह्मानंदात आहे मी. आणि विचारलं मग आम्ही काय करा, तुम्हाला जर ब्रह्मानंद भोगायचा असेल तर त्याच्याकरता पुढचा पर्याय रामनाम गाऊ सदा. जो सदा रामनाम गातो त्याला ब्रह्मानंदात. आनंदाचे प्रकार आहे ते तुम्हाला माहिती आहे का? आनंद किती कोशाचा आहे? आनंद किती कोश? 5 कोश आहेत. 5 कोश आहेत आनंदाचे. किती कोश आहेत? 5 कोश कुठे आहेत? घे जेवण. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे पंचकोश आहे. हे पंचकोश हे पांचाळेश्वरी जे याच्यामध्ये आनंद नावाचा कोश आहे. आणि तो आनंद नावाचा कोश कशावर मात करतो? मृत्यूवर मात करतो.
आणि तो जर मृत्यूवर मात करत असेल तर तो कशाने कशाने होतो मग तो नामाने होतो हा सिद्धांत आहे म्हणून गाऊ राम नाम नाम सदा सदा सत्याची सत्याला नाही काय काय मग एकाने साईडला मला माळ घातली म्या बाबाने साईडला रामकिसन हरी म्हणा रामकिसन 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 हरी म्हणा आणि कवा म्हणा सदा त्याच्याने कोणी मेल्यावर तिथं तर अवश्य म्हणा नाही, रामकृष्ण हरी म्हण मग मी कधी जप करतो रात्री जर पाणी धरायला गेलो जोडीदार कोणी नसलं तर मग तेवढा जपतो जोडीदार तरी सुद्धा भीती वाटत नाही काय काही लोकले गाऊ सदा सदा राम नाम गाऊ आणि मग ब्रह्मानंद सदा सेवू सुखे सदा ब्रह्मानंद सेवू आणि हे ज्याच्याकडे आलं महाराज ते म्हणतात मग माझी आता लोहे मग बाधा काळ दूध यमाची हे नाथ महाराजांनी वर त्यांचं सांगितलं मी केलेलं आणि मला प्राप्त झालेलं फळ मी मरणातून सुटलो मग तुम्ही काय करा आम्ही काय करावं मग तुम्ही काय करावं याच्या करता दुसऱ्या चरणात त्याचं करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन बंधन तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन खंडेल कर्माचे वदन खंडन तेने तुटे रे खंडन वासुदेव जपता वासुदेव 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 जपता 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 वासुदेव जपता करो वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण वासुदेव जपता वासुदेव जपताचे वासुदेव 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 जपताशी वासुदेव देव 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 वासु वासु वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपदा वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण
त्याच्याकरता काय पर्याय मी ब्रह्मानंद सेवन केला, मी रामनाम गाऊन ब्रह्मानंद सेवन केला, त्याचा परिणाम आहे काळ दूत यमाची बाधा होत नाही म्हणून केला. झाला का? त्याला झाला. मग आम्ही काय करावं? तर करू वासुदेव स्मरण. वासुदेवाचं स्मरण करा. त्याने काय होतं? महाराज म्हणतात तुटती भवाची बंधने तेने तुटे रे बंधन. बंधन तुटे. बंधन म्हणजे काय? अहो बबन महाराज याचा बंधन या शब्दाचा अर्थच मृत्यू आहे. वा. त्या बंधनात कशाच्या माणूस कशाच्या बंधनात आहे? कोणाच्या बंधनात आहे? बंधन जे कधी म्हणजे सुटतच नाही ते अटळ आहे त्याला बंधन म्हणतात. आता काय काय घरा पहा, मुलं सुद्धा बंधनात असतात. मुलं कशात असतात? बंधन असतात. काही मुलं बंधनात असतात, काही मुलाच्या बंधनात घर राहत, काही मुलं इतके पॉवरफुल असतात त्यांच्या बंधनात घर राहत. शास्त्र नियम असा आहे बंधन म्हणजे मृत्यू, आणि त्या बंधनामध्ये महाराज म्हणतात ही बंधनं तुटण्याकरताही साधनं. मग आता साधनं म्हणजे नाम आहे. मग आता नाम जर आहे तर नाम किती प्रकारचं आहे? काही काही तर म्हणते काही 5 अक्षरे देते. एका अक्षरापासून 17 अक्षरापर्यंत ती नाम आहे, नामावली. आणि श्री अनंता मधुसूदना या नाटकामध्ये सगळे नामच सांगितले. श्री अनंता मधुसूदना. श्री हे विशेषण आहे. पाचपुते महाराज प्रत्येकाच्या पुढं श्री अनंता, श्री मधुसूदना, श्री पद्मनाभा, श्री नारायणा, श्री जगदापका, श्री जनार्दना, श्री आनंदघना, श्री अविनाशा, श्री सकल देवा, श्री आदिदेवा, श्री महानुभवा, श्री जितेशवा. म्हणजे सगळं श्री लावा. ही देवाची नाव आहे. पण या सगळ्या नामामध्ये 17 अक्षराची नावं सांगितली. 17 अक्षरात असे तुझे नाम. 17 एका अक्षरापासून 17. आता काही काही ना कोणते उचलले मला नाही माहिती, पण वारकरी संप्रदायाने उचललेले 5 नाव आहेत. किती? 5. रामकृष्ण हरी 1, विठ्ठल विठ्ठल 2, बर का. वासुदेव हरी 3, ओम नमो भगवते वासुदेवाया 4, आणि जय हरी. ही 5 नामावली कोणाची आहे? वारकरी तत्व प्रणालीची आहे. त्याच्यात बी अजून गर्भित जे परंपरा आल्या त्याच्यामध्ये नामावली वेगळी आहे. 3 परंपरा आल्या का नाही? आता एक स्वरूप परंपरा आहे दत्त संप्रदायाची, दुसरी नाम परंपरा आहे ती ओपनली आहे, आणि ज्ञान परंपरा ती ही गुप्त गंगा आहे. ज्ञान परंपरा ज्ञानोपरा आदिनाथ मच्छिंद्रनाथ म्हणजे मी नाही, आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ. गोरक्षनाथानंतर कोणत्या नाथांचा जन्म आहे? लय अवघडी. आपले वडील गेलते का? गेलो ना. काय केलं? आणला द्वाराला बांधला. काय त्या द्वाराला? तिसरे नाथ कोण आहे अजूनही कोणाला माहिती नाही. अहो अजूनही माहित नाही कोणाला. लोक बाकीच्या नाथांना धरतात. 3 नंबरचे नाथ गोरक्षनाथाने तयार केले. ती गाडी तयार केली आणि त्याच्यावर पुतळा, गाडी वाहनाचा पुतळा तयार केला आणि त्याच्यावर संजीवन मंत्र टाकला. तो संजीवन मंत्र टाकल्याच्या नंतर ज्या तिसऱ्या नाथांचा जन्म झाला ते निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु गहिनीनाथ. गहिनी प्रसादे निवृत्ती ज्ञानदेव सार चोगवी. तिसरे नाथ गहिनीनाथ. मग एक गहिनीनाथ आहे ना, ते ही नाथ परंपरा आली. पहा तुम्ही, ज्ञान परंपरा, नाम परंपरा आणि स्वरूप परंपरा, 3 परंपरा एकत्रित आल्या. आता 3 परंपरे म्हणून एक परंपरा सांगितली जाते. नामामध्ये नामदेव महाराजापासून तर तुकोबरायापर्यंत, आणि ज्ञान परंपरेपासून ज्ञानोबा आपलं नामदेव महाराजापासून तुकोबरायापर्यंत, आणि ज्ञान परंपरा ज्ञानोबरायापासून तर एकनाथ महाराजापर्यंत. म्हणून प्रचलित म्हण आहे वारकरी तत्व, ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका.
आणि हे मधलं मग हे सगळं जे आलेलं आहे हे तीन एकत्रित झाले. नाम परंपरा, स्वरूप परंपरा आणि ज्ञान परंपरा एकत्रित झाले. आणि एकत्रित झाल्यानंतर जो महासंप्रदाय तयार झाला तो वारकऱ्यांचा. वा. म्हणून या वारकरी संप्रदाय कोणी किती चॅलेंज करू द्या असं आहे. जे मुळात गर्भ श्रीमंत असतात ना हा. त्यांनी ज्याचा 100 टन ऊस गेला त्यांनी त्या याच्यावर यांच्या संग बरोबरी करू नये. जे गर्भ श्रीमंत आहे आणि तसं श्रीमंत लोक बोलतही नसतात. ज्याच्याजवळ खरा पैसा आहे तो बोलतच नाही. आता काय काय तर नाम घ्या तिकडे या ना मग तुम्हाला नाम देतो मी. काय देतो नाम देतो रे? कोणतं नाम देतो? तुझ्या बापाचं आहे का नाम ते द्यायला? आणि मी नाम देतो. पैसा किती घेतो? 1000 रुपये घेतो. नाम्या. अरे नाम्या, 1000 रुपयाला म्हणजे ज्या नावाची किंमत नाही, ज्या नामाने कोट्यानु कोटी तरले, वा. 1000 रुपये शीट. एक चालवायचा 1000 रुपये द्यायचे मग काल ठोकतो का त्यांना माहिती. एवढं अवघड आहे. अरे नाम देतो काय देतो? नाम सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. ज्या दिवशी वारकरी झाला त्या दिवशी सगळ्या नामाचा अधिकारी झाला. ज्या दिवशी वारकरी झाला त्या दिवशी सगळ्या नामाचा अधिकारी झाला. आणि ज्या दिवशी सगळ्या नामाचा जर अधिकारी झाला आणि ते जर प्रांजळ मनानं केलं, नामस्मरलं आणि तेवढ्या पद्धतीत जर चालला तर महाराज म्हणतात तयान बाधी क्रोध काम काळदूत यमाची बाधा तया नोहे. विठाला विठाला. ठरा हे नामाला महत्व आहे महाराज. मग नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, महापापी दुराचार घेता नाम, घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे रे. पर्वत जळती पापाचे रे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नामाला आणि या नामामुळे सगळं होतं. महाराज म्हणतात तेने तुटे रे बंधन. वा. बंधन शब्दाचा अर्थ मृत्यू म्हणजे भाऊ. मग याला ही प्रणाली सांगितलेली आहे. एक माता याला तुम्हाला मृत्यू हा शब्द सर्वांच्याकडे. मग नाथबाबांनी एक सुंदर व्याख्या केली. ते म्हणतात आता हे झालं तेने बंधन तुटे. कर्मामुळे घडतं नाही. मग खंडेल कर्माचे वदन कशाने? वासुदेव जपताच. फार सुंदर व्याख्या आहे. मग त्याच्यावर काय अजून काय काय करावं लागेल? जर कोणाला हे नाही जमलं तर तीर्थयात्रे सुखे जाऊ. तीर्थयात्रे सुखे जाऊ. सुखाने तीर्थयात्रा केली, प्रांजळ मनाने केली, देवा करता जर केली तर तेने तुटे रे बंधन. या त्या हाय जागा या त्या बरोबर. एक महत्वाचं आहे. माता तेने तुटे रे बंधन तुटे. मग तीर्थयात्रेला जायचं तर कसं जायचं? एक महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही तीर्थयात्रेला जा पण तीर्थयात्रेला जाताना ते अधिष्ठान डोक्यात असावं. वा. काय असावं? आपण कुठं चाललो? तीर्थ. ज्या क्षेत्र पंढरपूरला चाललो तर पांडुरंग डोक्यात असावा, बाकी नसावं. इथं तर भाकरी चोरून ठेवतात सकाळच्या. भाकरी चोरून ठेवतात. हा ना. आता काय सांगावं तुम्हाला, मोठा अवघड आहे. मी एका दिंडीत नवीन आलतो तर एका दिंडीत गेलो. ते आता चॅप्टर वारकरी राहते ते काय सोहळ्यातले वारकरी येतात.
गावातले वारकरी म्हणजे वारकरीच येत नाही. काही भेटलं काय हल्लंच ते हात वार काय हे मोठं अवघड आहे. तर जाताना तीर्थयात्रा करताना अधिष्ठान डोक्यात असावं. देव एक माफी मागून बोलू का महाराज? खिलारी महाराज होय, बोला बोला बोलू का? बोला बोला. नाही तुम्हाला नाही विचारणार नाही कारण तुम्ही बरं सारखेच आहेत मला, त्याच्यामुळे तुम्हाला काय विचार बोलू का? वय बाबा महाराज बोला बोला बोला. बोला बोला. आता मला सांगा, तीर्थयात्रेला जाताना जे घेऊन लोक जातात त्यांच्या डोक्यात तरी देव आहे का? हा आता आता आमच्याकडं यंदा 4-5 दिंड्या गेल्या आळंदीला. अरे बाईला काय काढित लोक झाले बाबा तुमचं काय चाललं? आमच्या तिकडून 4-5 दिंड्या गेल्या नाही काय काढित नाही तर नाही पंक्ती मिळालं सगळं झालं काय तुमचं काय लोक झाले म्हणजे ना आता काय म्हणलं रस्त्यानं काय काय पोरं कशाचा काय नुसतं दौडत राहिलं. आणि मला दिदी नाव काय दिदीला नावच नाही फक्त गोळ्या कोणाला काय खर्च 500 रुपये ठुले आपल्याकडे मग तू काय दर्शन वाहू नाही तर नाही होत. वा वा. वयाच्या विषय आमच्या 16च्या दिंडा नसेल काय नंबर नाही काय नाही पण वयाच्या विषय वयाच्या विषय. त्याच्या डोक्यात विठोबा लगेच नाही त्या चालकाच्या तो या लई चिरित असतो ते त्याच्या हाताखालच्या लोक हे कावच्या चांगला धुतला का कढई चांगली घातली का कढई का ते भगुले धुतले का ते सामान सगळं टाकून घ्या ते भट्टीतले कोळशे कोण दिले ही थोड ध्यान त्या भट्टीतले कोळशे कोणी दिले आता पालखीतली चिल्लर काय झाले कस काय एकदा मला पालखीतली चिल्लर मला तुमच्या बायकून नेली नाही मग ती जपून होईल मग ती जपून होईल मला बाकीचे काय अरे काय माणसं नाही देव लक्षात असावा. तीर्थयात्रे सुखे जाऊ वा. सुखे अहो खिलारी महाराज सुखे शब्दामध्ये देवत्वाची वास्तवता आहे. क्या बात आहे. वा. तीर्थयात्रे जाऊ पण सुखे. सुखे का दुःखे नाही सुखे. तीर्थयात्रे जाऊ जशी गाडी मिळेल तसं नाही नाही. तीर्थयात्रा सुखा करता आणि ती जर वाचे विठ्ठल नाम घेऊ सुख कशाने मिळेल? तीर्थयात्रेने रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी. तीर्थयात्रा सुखाने कशाने होईल तर अखंड चिंतन विठोबाचे. आम्ही त्याने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. कारण संत सांगतात तुम्हाला करायचं ना मग तीर्थयात्रा सुखा करता करा. मग तीर्थयात्रा सुखाने होईल त्याचं मर्म काय तर वाचे विठ्ठल नाम घेऊ. विठ्ठल नाम आणि बरं हे विठ्ठल नाम एकट्याने घ्यायचं का नाही भाऊ? संत त्या विठ्ठल ज्यांच्यावर कृपा करतो त्या संता संगे शेवू. काय शेवू? ब्रह्मानंद शेवू. पहिल्या चरणावर या वा. हे शेवू ब्रह्मानंद. संता संगे काय सेवू? ब्रह्मानंद सेवू. पण कसं सेवू? विठ्ठल नाम वाचे गाऊ, राम नाम वाचे गाऊ आणि त्याच्यामुळे ब्रह्मानंद सेवू. आणि ब्रह्मानंद सेवल्याचं फळ आहे नोहे मग बाधा काळ दूत यमाची. वा. वासुदेव धनीवरी. धनी शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? धनी म्हणजे काय सांगता काय अर्थ सांगणार आपण? संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. धनीवरी वासुदेव सेवू म्हणजे काय? काय केलं काही सांगितलं. धनी. धनीवरी म्हणजे समजा धने घ्यायचे म्हणजे कोथमीर टाकून सगळं. धनी शब्दाचा अर्थ आहे त्याच्या आज्ञेत सगळं जीवन व्यतीत करणे. वा. धनी शब्दाचा अर्थ काय? एक साधं तुम्हाला सांगतो. पूर्वी एक प्रथा होती. जर समजा एखादी मुलगी आली आणि ते जुन्या बाया असल्या तर हा परवा दिवशी त्यांचे धनी आले होते इथं. धनी शब्दाचा अर्थ मालक. धनी म्हणजे मालक. आणि तो मालक कोणता तर तो वासुदेव आहे आणि तोच माझा मालक आहे. मालक काय तर त्याचं नाव घेतलं का नोहे मग बाधा काळदूत.
आणि त्याचं नाव घेतलं का तेने तुटे रे बंधन क्या? म्हणून धनीवरी वासुदेव सेवू आणि मग सुखे सेवू याच्यात सेवू धनीवरी वासुदेव सेवू धनीवरी धनीवरी. मग धनीवरी वासुदेव सेवन केलं का मग सुखे सेवू काय वासुदेवाचं आत्मिक समाधान ब्रह्मानंद वासुदेवाचं आत्मिक समाधान ब्रह्मानंद. ब्रह्मानंद विचारलं माता तीर्थयात्रेला वगैरे माता याच्याकरता तीर्थयात्रा केलं सगळं केलं आता तुटन का पुढचं लय अवघड आहे तीर्थयात्रा केलं काही केलं पण आज जर कमाल नसतं याचं काय चांगलं नाही तो काय तो काय काम नाही तो काय हे नाही याचं असंच आहे आणि ते काय धडाचे आहेत का आणि ते घरला शान आहे हे लोभ आणि आपल्यालाच पाहिजे असं नाही नाही लोभ ममता दवडू आशा. हे जर दळवडलं एक तीर्थयात्रा करताना नामस्मरण करताना तर मग नोहे मग बाधा लोभ ममता दवडू आशा आई 50 रुपये सुटत नाही राव जाऊ तुम्हाला माझं उदाहरण हा सांगा होता राजा होता ना हा होता आम्ही पंढरपुरात निघालो त्या दासोपंताच्या फडावर कीर्तनाला जात होतो तर एवढ्या याच्यात गुरुजी मला ठोकळा दिसला मला शपथ दिसला ना एवढ्या गर्दीत पहा कीर्तनकाराची बी नजर कशी राहते लोक काय काय पाहतात आणि मला एवढ्या गर्दीत ठोकळा दिसला चालायला री जागा चाललो आम्ही तिकडं वारीच्या ठोकळा दिसला मी असं इकडं तिकडं पाहिलं हे असं दिला पाहिजे ठोकळ्यावरती तर मला थांबा चालून चालून घेऊ ठोकळा जरी म्हणलं तर थोडं एक काय ज्याला ठोकळा सोडू वाटत नाही तो बाबा नाही बाबा कोणी होत नाही ना ज्याला ठोकळा सोडू वाटत नाही तो जातवान बाबा नुसता बाबा नाही जातवान बाबा मी दिला पाहिजे तो यांची गडबड चला ना पुढं म्हणलं थांबा रे मला काय म्हणलं आम्ही कधी बी येतो पण तुम्ही पहा म्हणलं भगवंताचं विराट स्वरूप आहे हे तुम्ही याचं दर्शन करा मी खाली पाय चाळीत होतो मी त्या ठोकळ्याला हा आणि यांच्या सांगते ते म्हणजे आणि मग ते ठोकळा असं 2 बोटात धरला पाचपुते महाराज असा उचलला आणि खिशात घातला न पाहता आणि याला तुमची लय घाई मी तुमच्याकडे तुम्हाला काय आणि चला आणि ते वारीच्या खाली उतरलो त्या रोडच्या खाली वाखरी रोडला उतरलो पहिला ठोकळा पाहिला डोक्यात तेवढा एवढा वेळ थांबलो गर्दी गुर्दीत लोक लोटी तेच हे तरी मी ठोकळ्यावरून पाय काढीना सोपी गोष्ट आहे काय याला तर परमार्थ म्हणते वा परमार्थ परमार्थ म्हणजे काय एवढाच संसारात वाढवायचं त्याचाच नाव परमार्थ. मग कशाला मी जर ठोकळा घेतला खाली उतरलो खाली परत तो खिशातून असा काही काही म्हणलं पडता 5-6 एक 2चा हे धरलं थांबल्या सरशी एवढं धक्के खाल्ले 2चाच होता मोठा ते भोक्षे पडले होते त्याला असं भोक्ष पाळलेलं होतं बुजून पाहिला दिला टाकून काय राजा लय हरामी होता आमचा मित्र होता माझा हे राजा मला म्हणे ठोकळ्यात विश्वरूप होतं होय. लोभ लोभ ममता दवडो आशा लोभ ममता दवडो आशा दबडू आशा लोभ ममता दबडू आशा आशा लोभ ममता दबडू आशा उदर व्यथेचा ओळसा ओळसा उदर व्यथेचा ओळसा उदर व्यथेचा ओळसा वळसा उदर व्यथेचा ओळसा नकारू आणि कसा वासुदेवा वाचुने वासुदेवा वाचोनी करो वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण महाराज ते सांगतात लोभ ममता ममता शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं का इथे
ममता म्हणजे आपल्या घराविषयी वाच्यता आहे ती. आपल्या घराविषयी म्हणजे ममता. दौडू म्हणजे काय करू याचा अर्थ फेकून देऊ सोडू असं नाही. त्यात ममतेचा इथं अर्थ वेगळा आहे. याच्यामध्ये नाथरायांना जो अपेक्षित अर्थ आहे तो वेगळा आहे. त्याने सांगितलं दौडू म्हणजे काय करा. आता एखाद्याला असं विचारलं का बा जे तुमच्या घरातल्या पोरावर जी ममता आहे, नातवावर जी ममता आहे, घरातल्या माणसावर जी ममता आहे ती तिथेच ठेवू नका, तर ती बाहेर सुद्धा तेवढीच द्या. वा वा. ती ममता घरच्यातून काढा आणि बाहेर आहे म्हणजे आपलं ते काटत, आपलं ते घरचं बाब्यान दुसऱ्याचं काटत, असं परमार्थिकाला चालत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्याकरता ती ममता काढा, त्यांच्यावर सगळं त्यांच्यावरच नका ठेवू. तर ते जसे तसे बाकीचेही धरा, हा एक अर्थ आहे, त्याचा परिणाम आहे. आणि मग दवडू आशा, आशा, आशाला दवडू, पण ममता सर्वांवर सारखी ठेवा. काय ते प्रमाण आहे? सर्वे न सुखीन संतु सर्वे सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित दुःख भाग होवे. मग ममता शब्द सेपरेट आहे आणि आशा नाही तर काय काय ममतेला ममता दौडू, लोभा ममता दौडू कशाने अभंगाचा अर्थ लागत नाही. लोभ ममता लोभ कशाने तयार होतो? लोभ झाला का ममता वाढते. लोभ झाला तरच ममता येते, नाही तर येत नाही. किंवा ममतेमुळे लोभाची निर्मिती होते. दोन्ही एक आहे. पण आशा ही सगळ्याला हानिकारक ठरते. मग लोभ आहे ना, तो लोभ कसा ठेवा? पारमार्थिक लोभ ठेवा. पारमार्थिक लोभ नामस्मरण केला तर जी तुमच्या घरावर जेवढी ममता आहे तीच ममता बाहेर मिळते. आणि मग याला काय निरपेक्ष जीवन राहतं. म्हणून आशा दौडा, आशा दौडा तिला बाजूला काढा. ठेवू ना. पण आता आशा जर नाही ठेवली तर काय उपयोग आहे का? आशा नसेल तर काय तुम्हाला सांगू, कोणालाच काही आशा नाही. काही जीवनात तर ते का आता परमार्थिकामध्ये आशा नाही का, अपेक्षा नाही का? अहो मला देवाची प्राप्ती व्हावी ही काय त्याच्याकरता तर भक्ती ही आशा धरून केली जाते. मला देवाची प्राप्ती व्हावी ही भक्ती मधली मी आशा धरून भक्ती माणसं करतात. अपेक्षा तीच आहे. मग पण तिला काय करा, जी लोभासहित असणारी आशा आहे ती फेकून द्या, तिला बाजूला काढा. लोभ आशा दवडू आणि ममता पांगून ठेव. लोभ आणि आशा हे बाजूला फेकून द्या. काय कायला लोभ सुटत नाही आणि आशा कधी पुरी होत नाही. आशेला पूर्णत्व नाही ना. एक फार मोठी साखळी आहे ती आशा म्हणजे. मग ती पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं लोभ आणि आशा, कारण हे काय लोभ आशा काय करते दुसरं काहीच नाही, फक्त उदर व्यथेचा ओळ. लोभाने असं काय कर फक्त पोटापुरता बाद. आपलं काय 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 पंक्तीर बसले का चांगलं पंक्ती असं मग ते लोक गेले लाईट टाक असं ते सरळ. आम्ही एका शेजारी बसलो तिथं पाहिलं टाक 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 लाव. तुमचं झालं ना आमच्याकडे येऊ दे त्याला बुंदीवाला. असं काय करता तुम्ही? आणि मेलं ते तुमचं तुम्ही पा. मी काय ओळखू येत नाही. इकडे बसलो हे नाचलं तरच ओळखी. असं बऱ्याच ठिकाणी एकाने मलाच विचार कल्याणला बिर्ला मंदिरावर कीर्तनाला गेलो. एकदम चौदा मला म्हणजे तू कोण आणलाय का? मला म्हणजे तू कोण आणलाय का? त्याच बाबाचं कीर्तन आहे. मला म्हणजे बाबाचं ना कोणतं म्हणतो नेवाशाचे बाबा लय भारी बाबा आहे. आणि तू नेवाशाचा आहे म्हणला. इकडं कुठं आणता म्हणलं आणतो. आता काय मला काहीच स्वतः ते नाही. आम्ही तिकडं जाणार आहे पुण्याला. मग तिथून तुला बसून देऊ चाललं. त्यावर काय करू ते येणं माझ्या तुला 4-2 द्यायला इथून यायचं. मी आता चांगल्या गप्पा केला त्याचं चांगलं. तर मी साधी हाच माझा ब्रँड आहे खिलारी. मला पहिल्यापासून मला काही जमलंच नाही. यांनी बराच प्रयत्न केला मला चकपक करायचा. यांनी भरपूर प्रयत्न केला पण ते काय वळ जातो. आमचे पाचपुते महाराज आव्हाड महाराज हे नेहमी काय अण्णा कपडे असं तसं नाही ना. तर कपड्यावर अण्णा पहिल्यापासूनच नाही. बरं राहिलो असतो मी टाईट फिट, पण ज्याच्या हाताखाली होतं ते म्हातारालाही टाईट होतं. त्याचे
त्याच्यामुळं काहीच चालत नाही. साधे एवढे केस वाढले तर काय आता पुढचा शब्द नाही बोलत. वा पुढचा शब्द नाही बोलत. आज सुद्धा तुमच्या माहिती करता सांगतो बबन महाराज, माझे थोडे जर डोक्याचे केस वाटले तर आज सुद्धा निकम महाराजांच्या मनात ही धास्तीये की बाबा बोलते बर का आपली हजामत करून घ्या. असं घडलं तरच गुरु सेवेचा उपकार होतो, गुरुची कृपा होते. आता काय 2-3 याच्याकडून 2-4 बोल शिकले तर तेच पुढे नाही भरत महाराज येतो. मी नाही का मग पुढं वाजायला आम्ही दोघा वाजू अवघड आहे मला. हे काय आता काही राहिलं नाही तसं, कुठंच नाही राहिलं. या बस हे कोणती बरमुळा घालून सगळा पॅनल बदलेला काय येत होतो. पाहिलं मला वाटलं दुसऱ्याच पुढे पण नंतर पाहिलं म्हणलं आपल्याच घरातली ममता आहे. म्हणले आपलीच ममता आहे पण ती इजार वगैरे पाहिलं या काय जाऊ द्या आज असा तर नातू लोभ आशा दवडू. कारण लोभ आणि आशा काय करतात, फक्त पोटापुरतं पाहतात. उदर व्यथेचा अभंगाची पीठिका फार महत्वाची. आणि ती मला नुसतं अभंग घेण्याला महत्व नाही, ती दिशा कळली पाहिजे. हा आणि ते त्या पद्धतीचं आम्हाला ती बाबांची सवय आम्हाला ते आवडतही नाही. मग लोभ आणि आशा, ममता पोट नाही भरत, ममता जडली जाते. ममता आता हे पोरग आहे समजा नातू आहे माझी त्याच्यावर ममता जडलेली आहे. पोट भरायचं साधन नाही ते, त्याच्यातून जीव निघूच शकत नाही. गेल्यावर सुद्धा तो पुढे आला तरच कावळा त्वचा मारी, याला ममता म्हणतात. ममता जडलेली असते. आणि लोभ आणि आशा हे फक्त पोट भरलं. पोट हा उदर ते काय मी कीर्तनात सुद्धा कोणी काही प्रमाण देतो याला कीर्तन केलं आणि ते दिलं. मग संत भक्ती करता भक्तीवर बोलत होतो मी आणि मग भक्तीवर बोलत असताना तिथे एक जणांना लगेच प्रमाण दिलं सांगा मी बंद केलं. म्हणलं हे कोणत्या संताचं प्रमाण, ते म्हणले ते रेडिओत होतं. म्हणलं मग ते म्हणायचं नाही आणि काय करायचं हे तुला जे वाटन ते कर. वाणी सुद्धा संतांची वचनं आली पाहिजे का. शरीर पवित्र होतं महाराज, वाणी पवित्र होते संतांचे. कारण ही अक्षर नाही, तू कोणी घेतली जैशी एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ही अक्षरे नवती रेखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळली श्रीकृष्णी. ही अक्षर नाहीत महाराज, त्याच्यामुळे ते वाणीतून जरी गेले तरी काय अपवित्र होते. म्हणून तर कोणी कसंही वागत काही करत तरी सुद्धा हे नाम आल्यामुळे अजूनही त्यांचं चालत. महत्वाचा विषय. कोणी आता सध्या कोणी सोयीचं वागत नाही, काय नाही, कसे वागतात, काही राहतात, काही करतात, तरी सुद्धा हे नाम त्यांच्याकडे येतं म्हणून अजूनही त्यांना काही होत नाही. महत्वाचं हो महाराज म्हणलं का इथं हे चालत नाही. ही ममता, लोभ, आशा, दवडू, ममता असं आहे. आणि मग उदर व्यथेचा उळसा न करू आणि सायासा वासुदेवा वाचून. हे फार महत्वाचं आहे. वासुदेवा वाचून अनेक सायासा न करू. मग हे जर वासुदेवा वाचून दुसरं काही करायचं नसेल तर हे कशामुळे घडेल, तर मग दवडू, लोभ आणि आशा हे झालं का मग घडतं. याच्यानंतर नाही, अरे काय याच्यानंतर हेच वर्ण मुख्य शेवट. मुख्य वर्माचे हे वर्मा, हा मुख्य वर्माचे हे वर्मा. मुख्य वर्माचे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा. येणे साधे सकळ धर्म, येणे
साधे सकळ धर्म येणे साधे सकळ धर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम वासुदेव वाडी वासुदेव वासुदेव आवडे वासुदेव आवडे वासुदेव वासुदेव आवडी वासुदेव आवडे वासु आना वासुदेव आवडी 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 आ वासुदेवा वासुदेवा वासुदेव वासु वासुदेव वासुदेवा आवडी
हॅलो 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 हेंद्रकुता साधा गिगनत 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 साधा गिगनत 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 साधा वासू 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 वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव आता हे सगळं झालंय लोभ आशा दौडू कारण ते पोट भरण्याचं साधन आहे. मग आता वासुदेवा वाचुनी बरोबर आहे. हो मग आता अजून हे सोडून देऊन मग काय करायचं एवढंच करायचं हेच त्याचं मुख्य वर्म आहे. मुख्य वर्माचे हे वर्म वर्म हे वर्म हे वर्म, कोणते? हे वर्म. ब्रह्मा वाचे विठ्ठल नाम घेऊ हे वर्म. मुख्य वर्माचे हे वर्म. याचं फल आहे काळदूत यमाची बाधा नाही. मुख्य वर्माचे हे वर्म राम नाम सदा राहू मुख्य मुख्य वर्म. वर्माचे हे वर्म करू वासुदेव स्मरण करू मुख्य वर्म. मुख्य वर्माचे हे वर्म वा वा तीर्थयात्री सुखे जाऊ जाऊ मुख्य मुख्य वर्माचे हे वर्म महाराज म्हणतात कारण मग दवडू आशा हे सुद्धा मुख्य वर्माचे हे वर्म वर्म ममता 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 सगळीकडे देऊ मुख्य वर्माचे हे वर्म. आणि मग हे काय वर्म काय एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. मग काय वर्म तर फक्त आवडीनं त्याचं नाम एवढंच कर मग त्याचा फायदा मनो हे मन बाधा काळदूत यमाची विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय हरी आज हे सप्तातलं मधलं कीर्तन आहे आदरणीय नाना गंगाधर ठकाजी पाटील कसरे आदरणीय नाना यांचं हे द्वितीय पुण्य स्मरण आहे. मला आबांचा फोन झालता ते म्हणे मग ते याचं काय करायचं अहो म्हणलं तर सप्ताह तुमचा चालूच आहे ना मग त्याच्यात काय पंक्ती राहते सगळं मग ते बंद करायचं काय कारण आहे. मग मी म्हणून त्यांना म्हणलं ठेवा चाल आहे आण्याचा कार्यक्रम चालूच आहे ना मग तेवढंच आपलं एक काय त्याच्यात होत आहे. मग असं सिक्रेट होण्यापेक्षा आपलं त्यातलं त्यात म्हणून मग ते म्हणजे काय हरकत नाही म्हणून मग ते म्हणतात तुम्हीच कीर्तन करा म्हणून आता मला काय झालं नाही असं यायचं तसं यायचं काल्याच्या दिवशी यायचं तर मध्ये एक दिवस येऊ डबल हाजरी लागून जाईल. कारण आता भागवतचं नाव गायनाचार्यात राहतं मग त्याचे त्या हाजरीत कीर्तन धरून घेतो मग आता काल्याचं माहिती हाजरी आईच आहे मग असं त्याच्यामुळे मी सांगितलं म्हणलं बा अनेक कार्यक्रम चालतो तर मग त्याच्यात आपलं करायला काय अडचण नाही म्हणून त्या निमित्ताने कीर्तन सेवा आमची हिलारी महाराज आहे सदानंद गुरुजी आहेत आमचे रामहरी महाराज आहेत सगळी गरजे महाराज सगळे परिसरातले बबन महाराज वगैरे गावातली भजनी मंडळ आमचे भरत महाराज आमचे दोन्ही पांडू भाऊ हे बिन हे बी दोन्ही पांडू भाऊचे दोन्ही पांडव नाही ते पाहिजे ते मी गेल्याशिवाय हटतच नाही. ते तसं नाही आणि म्हणून हे सगळे आपल्या बरोबर असणारी वारकरी मंडळी एक वेगळा आनंद आहे. वा म्हणून या ठिकाणी अल्पशी सेवा केली ती
भगवत चरणी अर्पण करतो. काय जे बरोबर बोललो असेल ते गुरुवरे बाबांचं आहे, वंशी महाराज तांब्यांचं आहे, आणि चुकीचे असतील ते 100% दुसरं कोणाचं नाही. माझं माझ्याच पदरात टाका, मी आपलं वजन माझं घेऊन जाईल ते. आणि तुमच्याजवळ काय आला आमचं गबाळ सांभाळायला द्यायचं. त्याच्यामुळे जे चुकीचे असतील ते माझे दोष आहेत, ते माझ्या पदरात, आणि योग्य आहे ते गुरुवरे बाबांचं आहे. आणि महत्वाचं म्हणून मी वासुदेव प्रकरणातला हा मला सहज घरी सुचलं हे की मी बाबांनी याच्यावर चिंतन केलं होतं. शंकर आपले ते फाटके होते आमदारांचे वडील आहे ना, संभाजी शंकरराव. मग तर त्या तिथं वर्ष श्राद्धाला मी त्यावेळेला विद्यार्थी अवस्थेत बाबांच्या बरोबर राहायचो. मग त्यावेळेला बाबांनी हा घेतला होता. हा घरी सकाळी आला, त्याला म्हणलं बाबांनी कोणता वासुदेव घेतला माझ्या काही ध्यानात नाही गड्या, पण आपण पाहू म्हणलं. मग ते म्हणे तर त्या टायमाला तुम्ही बाबा नव्हते फिक्स, आणि मी त्यावरी सराद आलं नव्हतो. त्याच्यामुळे मग तो हे फक्त पहा कोणतं आहे ते मला नका सांगू काय. वासुदेव प्रकरण चाललं त्याच्यात दिसलं, म्हणलं हाच अभंग होता. म्हणून त्याच्यावर चिंतन मी सुद्धा पहिल्यांदाच चिंतन केलं याच्यावर, पहिल्यांदाच. अजून मी हा अभंग कधी घेतलाच नाही, वा वा, कधीच घेतला नाही, पहिल्यांदाच फक्त. कारण बाबांनी वर्ष श्राद्धाला हे घेतलं होतं त्याच्यामुळं. आणि जवळजवळ बाबांनी जे जे वासुदेव घेतले, बबन महाराज, खिलारी महाराज, मला आठवण झाली का मी बाबाची आठवण घेऊन ते अभंग घेतो. आणि माझं चिंतन बाबा करून घेत मी काहीच करत नाही. त्याच्यामुळे आदरणीय नानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि इथे हा सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आ बोलिले कोले देवा पुढे उत्तर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.